हॅलो नमस्कार, मी कपिल ठाकूर, तालुका क्रीडा मार्गदर्शक आर्वी। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी आर्वी तालुका क्रीडा संकुलमधून मी या ठिकाणी बोलत आहे। बरेचसे कोरोनाच्या या काळामध्ये आमच्या सर्व खेळाडूंचा जवळपास भरपूर या ठिकाणी लॉस होत होता, परंतु आज नव्या उमेदीने, नवीन वर्षाच्या नव्या उमेदीने माझे सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानावर आलेले आहे। खरोखरच खेळाडूसोबत मला सुद्धा फार चांगला आनंद वाटत आहे। मागील जवळपास 6 ते 7 महिन्यापासून आमचं सर्व हे क्रीडांगण बनवतं। या आर्वी तालुका क्रीडा संकुलमध्ये जवळपास कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा घेण्याचं आमचं स्वप्न आहे। राष्ट्रीय स्पर्धा दरवर्षी होत असतात। याही वर्षीसुद्धा समजा शासनाने पूर्ण परवानगी जर दिली तर आम्ही राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी या तालुका क्रीडा संकुलमध्ये इच्छुक आहोत। आणि या ठिकाणी कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि व्यायामशाळा, उत्कृष्ट दर्जाची व्यायामशाळा या ठिकाणी निर्मित आहे। आणि आम्हाला आर्वी प्रशासनाच्या वतीने सुद्धा या आर्वी तालुका क्रीडा संकुलमध्ये या खेळाडूंना सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होत असतात। त्या ठिकाणी मी प्रशासकांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा धन्यवाद देतो। आणि पुन्हा विद्युत व्यवस्थासुद्धा यावर्षी सन्माननीय प्रशासकीय अधिकारी सर्व या ठिकाणचे आर्वीचे यांनी विद्युत व्यवस्थासुद्धा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्यामुळे खेळाडूच्या वतीने आर्वी तालुका क्रीडा संकुल मार्गदर्शक या नात्याने मी त्या सर्वांचा धन्यवाद देतो। या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो की माझ्या नेतृत्वामध्ये व्हॉलीबॉल या खेळाडूमध्ये जवळपास 1085 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धा खेळले आणि 39 विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या विविध राज्यामध्ये महाराष्ट्र संघाचं सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि मागील वर्षामध्ये माझी एक मुलगी माझ्या नेतृत्वामध्ये खेलो इंडिया 17 वर्षाखालील ग्रुपमध्ये खेलो इंडिया ही स्पर्धासुद्धा तिने गाजवलेली आहे। आणि मला गर्वाने सांगू या ठिकाणी इच्छितो की वर्धा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ती असून मला या ठिकाणी अभिमानाने सांगायची वाटते। आणि पुढे यानंतरसुद्धा माझ्या नेतृत्वामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू घडतील अशी मला या ठिकाणी आशा आहे। धन्यवाद।